त्या महाराष्ट्राची ही परिस्थिती आपण करून ठेवली का? आणि मग जो सुज्ञ नागरिक आहे, ज्याला ह्या सगळ्या गोष्टींचं भान आहे, तो म्हणतो की मरू दे ना, मला काय करायचंय? अनास्था वाढते राजकारणाबद्दलची. अर्थातच ना. तुम्ही मराठीचा मुद्दा आहे, तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात आणि एकंदरीत जेव्हा सुरुवातीला तुमची नवी युती झाली यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेची युती झाली, तर एक प्रकारची निर्वाणीची भाषा केली जाते की उद्धव ठाकरे म्हणतात की चुकाल ही शेवटची निवडणूक, चुकाल तर संपाल. तुम्ही म्हणतात की ही आता ही शेवटची निवडणूक, याच्यानंतर होणार नाही. इतकी निर्वाणीची भाषा करण्याची खरंच ही वेळ आहे तुम्हाला असं वाटतं? मी उद्याच्या सभेमध्ये मांडीन, त्यावेळेला तुम्ही ते ऐका. पण तरी का तुम्हाला एवढं निर्वाणी परिस्थिती तशी आहे का? तशी परिस्थिती आहे म्हणूनच हे सगळं झालं ना. मी मागे जेव्हा त्या हिंदीचा ज्यावेळेला सक्तीचा निर्णय ज्यावेळेला आला, त्यावेळेला मी माझ्या भाषणामध्ये म्हटलं होतं की हे हिंदी सक्ती नाहीये, हे चाचपडणे. तुम्हाला असे टॅप करून बघतायत ते की मराठी माणूस जागा आहे, नाहीये, झोपलाय, काही वाटतंय याला, या गोष्टींबद्दल ते तपासून पाहणं होतं. कारण ह्यांचा जो सगळा जो खेळ आहे, तो खेळ आणि इथल्यांचा नाहीच आहे. तो इथल्यांचा नाही म्हणजे ह्यांच्या हातात तरी काय? जे वरून आता हिंदी सक्तीचं, बरं, हे वरून सांगितलंय, तपासून बघा. अनेक गोष्टींचे प्लॅन हे वरूनच चालू आहेत. आणि का चालू आहेत, कशासाठी चालू आहेत, मला कळत नाही. म्हणजे संपूर्ण समाजाचं, संपूर्ण राज्याचं स्वास्थ्य बिघडवायचं हे कोणते खेळ सुरू आहेत? त्याला ना त्याचं नेहमी एक असं त्याला एक राष्ट्रीय स्वरूप दिलं जातं अशा मुद्द्यांना, की हे हिंदी जरी राष्ट्रभाषा नसली अधिकृतरित्या तरी सुद्धा ती राष्ट्राची नाहीच आहे, ती राष्ट्राची भाषा आहे असं म्हटलं नाही. देश पातळीवर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. आणि मग त्याला असं लॉजिक दिलं जातं की इतर भाषांबद्दल प्रेम आहे, मग हिंदीबद्दल जी इथल्या मातीतली भाषा आहे त्याला विरोध का? असं पण ही इथल्या मातीतली भाषाच नाहीये, ही गेल्या 150 वर्षामध्ये बनवलेली भाषा आहे. मला तर उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या लोकांचं मला आश्चर्य वाटतं की ते हिंदीबद्दल बोलतात. अरे तुमची भोजपुरी आहे ना, बिहारच्या लोकांना तुमची अवधी आहे ना, मैथिली आहे ना, त्या भाषा सोडून तुम्ही हिंदीच्या मागे लागताय. स्वतःची भाषा जपा ना तुम्ही. ह्यांच्या कोणीतरी मनात भरवलंय की बाबा हिंदी ही त्यांची भाषा आहे. हिंदी त्यांची भाषा नाही आहे. मग युपी मधले जे चित्रपट निर्माण होतात ते भोजपुरीमध्ये का येतात, हिंदीमध्ये का नाही येत? एवढं तर स्वतःच्या भाषेबद्दल असलं पाहिजे, काही प्रेम बिम. आणि ह्यांना भडकवलं जातं की बाबा बघा हिंदीला विरोध करतात म्हणजे उत्तर भारताला विरोध करतात. कसला उत्तर भारताचा? राजस्थानमध्ये राजस्थानी भाषा आहे, उत्तर प्रदेशमध्ये भोजपुरी भाषा आहे, प्रत्येक राज्याची भाषा आहे. त्याला नेहमी जोडलं जातं की हे देशप्रेम किंवा राष्ट्रीयत्व किंवा हिंदुत्वाच्याही जोडलं जातात. म्हणजे तुम्ही मागे स्टेटमेंट, काय संबंध? हे कोण जोडणार आहे? आम्ही हिंदी नाही असं तुमचं एक मागे स्टेटमेंट. त्यांचं असं म्हणणं आहे की याला एक प्रकार असंच एक जो 2014 पासूनचा एक नॅरेटिव्ह आहे देशातल्या राजकारणाचा, हिंदुत्वाचा किंवा देशा पातळीवरच्या ह्याचा, त्याला जोडलं जातं भाषिक मुद्द्याला. त्याचा काय संबंध? धर्माचा आणि भाषेचा तसा काय संबंध? मराठी माणूस हिंदू नाही का? गुजराती माणूस हिंदू नाही का? तामिळ माणूस हिंदू नाही का? पहिली एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, मुळात हा कधी देश नव्हताच. हे वेगवेगळ्या भाषा बोलणारे वेगवेगळे प्रांत होते, ते खरं तर देशच होते. हा खरं तर युनायटेड स्टेट्स ऑफ इंडियाच आहे हा. आणि अशा वेळेला तुम्ही प्रत्येक वेळेला लक्षात घ्या की आजही आपण आपले सण सगळे, मोगलांचं साम्राज्य आलं, ब्रिटिश आले वगैरे, सगळं आजपर्यंत अनेक आक्रमणं आली. आपण आपले कुठचे सण सोडले का हो साजरे करायचे? आपण कधी काय ज्याला आपण खाण्याची संस्कृती, अन्न संस्कृती, कपडे, वेशभूषा, इतर जे काही संस्कार आहेत हे आपण कधी विसरलो का? गेले का ते? नष्ट झाले का ते? नाही झाले, कारण ती संस्कृती आहे म्हणून. आणि ती प्रत्येक राज्याची प्रत्येकाची संस्कृती आहे. आणि त्या राज्याच्या संस्कृतीला त्यांची एक स्थानिक स्वतःची भाषा आहे, जी घडवलेली भाषा आहे, मोठी केलेली भाषा आहे, समृद्ध केलेली भाषा आहे. म्हणजे साधी गोष्ट आपण बघूया ना, आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला की नाही? त्याचे नियम काय आहेत की बाबा एक
1500 वर्ष 1800 वर्ष जुनी भाषा पाहिजे तर तुम्हाला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. हिंदीला जवळपास 1500 वर्ष आहेत अजून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ती लादताय तुम्ही आमच्यावर. बरं, भाषेला माझा विरोध नाही, भाषा कुठलीही चांगली, कळलं का? हिंदी भाषा ही भाषा म्हणून चांगलीच आहे. तुम्ही ज्याला लादायचा प्रयत्न करता त्याला मी नकार देणार. आजच झालंय ना, मला असं वाटतं तुमच्या केरळामध्ये आणि कर्नाटकामधला वाद झालाय. तो नेहमीच त्यांचा सुरू असतो तिकडे दोन राज्य. नाही, तिथे केरळाने त्यांची काय ती मल्याळम भाषा त्यांनी सांगितली पहिलीपासून येणार आणि आता कर्नाटक त्याला विरोध करतोय. म्हणजे आहे ना, आम्ही बोललो की तुम्ही देशाची एकता मध्ये आणणार आणि बाकीची राज्य ज्यावेळेला भाषांवरती बोलणार त्यावेळेला नाही, तो त्यांचा भाषेचा विषय. वा रे वा. हे जास्त मुंबईत बघायला मिळतं. तुम्हाला असं वाटतं मुंबईला नेहमी कॉस्मोपॉलिटन म्हणून जे एक मुंबईला असं एक गोंडस नाव देतं की हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे, ह्याचं नुकसान जास्त होतं या सगळ्या गोष्टींमध्ये. अहो, राहायला देतोय किंवा राहताय तुम्ही किंवा तुम्ही 4 पिढ्या राहत असाल, काही माझं म्हणणं नाहीये. आज अनेक मराठी लोक इथे राहत आहेत, मुंबईकर म्हणून राहत आहेत, मराठी बोलतायत, चांगल्या पद्धतीने राहत आहेत, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. हे जे मी नव्याने आलेले, जे मी मागे पण बोललो होतो ना, हे जे नव्याने जे येत आहेत महाराष्ट्रामध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, सगळ्या ठिकाणी, हे नुसते येत नाहीत, कामासाठी येत नाही आहेत, हे स्वतःचे मतदारसंघ तयार करत आहेत. आणि हे तुम्हाला त्या कृपाशंकर सिंगच्या स्टेटमेंटवरनं कळलं असेल की इकडचा महापौर उत्तर भारतीय होईल. हिंमत कशी होते यांची बोलायची. तुम्ही तुमच्या रोजीरोटीसाठी इथे आलात आणि आज तुम्ही आम्हाला दाखवताय नाक वर करून की इकडचा उत्तर भारतीय महापौर होईल म्हणून. मराठी महापौर व्हावा हा तुमचा मुद्दा आहे. मराठीच होणार ना. अहो, मी त्या दिवशी म्हटलं ना, त्या बडोद्यामध्ये मराठा साम्राज्य एवढं होतं ना, सगळे मराठी लोक राहतात ना, तरी वर्षानुवर्ष तिकडचा महापौर गुजराती होतोय ना. तिकडे नाही विचारलं तुम्ही कधी मराठी महापौर होणार का म्हणून. तिथले खासदार नरेंद्र मोदी होते एकेकाळी, जेव्हा पहिल्यांदा झाले त्यांनी सांगावं की तुमच्याकडे मराठी महापौर कधी होणार. हे कसं आहे, हे भांडणं लावणे, ह्याच्यातनं काहीतरी गेन करणे, ह्याच्यातनं निवडणुका लढणे, एवढे फक्त उद्योग करत बसायचे. ज्याला काय सोकॉल्ड पत्रकार सगळेजण काय मास्टर स्ट्रोक आहे. कसला मास्टर स्ट्रोक ह्याच्यात? काय झालं? राजकारण यांच्याकडनं शिकावं. कसलं राजकारण? समाज बिघडवणारं राजकारण. समाजामध्ये दुफळी माजवणार. आता काल त्या गिरगावमध्ये काहीतरी ते झालं, काय ते कोणतो जैन मुनी कोणतो आहे तो, निलेश्वर काय त्यांचं, निलेश कोणतरी तो, निलेश चंद्र मुनी. निलेश चंद्र मुनी काय बोलला तू तिकडे? हा कबुतराचा वाद मंगलप्रभात लोढाने आणला, मुद्दामून करायला लावला राजकारणासाठी. समाजामध्ये फूट पाडायची, या सगळ्या गोष्टी करायच्या आणि ह्याच्यातनं तुम्हाला राजकारण करायचंय. पण फक्त फुटीचा मुद्दा नाही, तिथे मराठी माणसांमध्ये राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त त्या कबूतर खाण्याची प्रतिक्रिया खूप स्ट्रॉंग होती खाली, की तिथे असं म्हटलं गेलं की आम्ही पैसे देऊ. ही बदललेल्या समाजाची मानसिकता दाखवते की त्यांनी म्हटलं की आम्ही पैसे देऊन तिथे कबूतर खाणे चालवतो, आम्ही हवा तर आम्ही सर्वात जास्त टॅक्स भरतो. ही त्या बदललेल्या समाजाची माहिती नाही. हे मुळात पहिल्यांदा गुजराती मारवाडी या मुंबईमध्ये आहेत 13%. कळलं का? आणि यांना जर एवढा पैशाचा माज असेल ना, ती कबूतर घ्या आणि जा गुजरातला, उडवा तिकडे कबूतर. प्रश्न कबुतरांमुळे काही रोगराई पसरते एवढंही भान नाही तुम्हाला. लोकांना अनेक अस्थम्याचे विकार आणि इतर अनेक गोष्टींचे विकार होतात, ह्याचा त्रास नाही होत तुम्हाला. तुम्हाला कळत नाहीये. कळतंय सगळं, पण राजकारण करायचंय. अनेक लोक येतात ना मला त्या पर्युषण नंतर, मिच्छामी दुक्कडम, म्हणजे काय आम्ही काय आमच्याकडनं काय पाप बीप झालं असेल तर आम्हाला माफ करा. करता कशाला पाप? आपण बोलतो का कधी माफ करा म्हणून वर्षातनं एकदा? या शहरावरती तुम्ही शिवसेना म्हणजे मराठी